राज्याच्या महसूल विभागामध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरुद्धच्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी विभागीय आयुक्त स्तरावरती 7 दक्षता पथकं स्थापन करण्यात येणार आहेत। यामुळे महसूल विभागाच्या कामकाजामध्ये पारदर्शकता येईल। या पथकांच्या कामावरती लक्ष ठेवण्यासाठी आणि नियमित आढावा घेण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरावरती एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे। गंभीर स्वरूपाच्या तक्रारींवरती या पथकांना केवळ 15 दिवसाच्या आत अहवाल देणं बंधनकारक करण्यात आले। गौण खनिज, जमीन मोजणी आणि मुद्रांक शुल्क संबंधित कामकाजातील अनियमितता रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय। विभागीय आयुक्तांना पुढील 15 दिवसांमध्ये ही पथकं स्थापन करावी लागतील। तसंच एका अधिकाऱ्याच्या मनमानीला चाप बसवण्यासाठी तपासणीच्या वेळी पथकातील किमान 4 अधिकारी उपस्थित असणं अनिवार्य करण्यात आलंय। या पथकांना शासनानं निर्देश दिल्यास विभागाबाहेर जाऊन दुसऱ्या विभागातही तपासणी करण्याचे अधिकार असतील। प्राथमिक चौकशीमध्ये तथ्य आढळल्यास दोषी अधिकारी किंवा कर्मचाऱ्यावरती महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1979 नुसार कडक शिस्तभंगाची कारवाई केली जाईल। दक्षता पथकानं मागितलेली कागदपत्रे वेळेत न दिल्यास संबंधित कार्यालय प्रमुखावरती शिस्तभंगाची कारवाई करण्याचा प्रस्ताव शासनाला सादर केला जाईल।